नमस्कार मित्रांनो, चांगले मराठी सुविचार. वेळ, पैसा आणि मैत्री यांचा वापर जरा जपूनच करा. वेळ, पैसा आणि मैत्री यांचा वापर जरा जपूनच करा. कारण हे तिन्ही परत परत आयुष्यात मिळत नाहीत. मित्रांनो, वेळ खूप किमती आहे, पैसाही खूप महत्त्वाचा आहे आणि मैत्री खूप महत्त्वाची आहे. यांचा वापर जरा जपूनच करा. हे आयुष्यात पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. 10 चांगली पुस्तकं व 10 चांगले मित्र माणसाला कधीच पराभूत होऊ देत नाहीत. तुमच्याकडे 10 चांगली पुस्तकं पाहिजे वाचायला व 10 चांगले मित्र पाहिजेत. ही 10 चांगली पुस्तकं व 10 चांगले मित्र तुम्हाला आयुष्यात कधीच पराभूत होऊ देणार नाहीत. म्हणून तुमच्या जवळपास 10 चांगली पुस्तकं आणि 10 चांगले मित्र नक्की ठेवा. हे तुम्हाला पराभूत होऊ देणार नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकत नाहीत त्यांच्या मागे कधी धावू नये. मग ते नातं असो किंवा पैसा. मित्रांनो, ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकत नाहीत ना, अशा गोष्टीमध्ये नाती असो किंवा पैसा असो, त्यांच्या मागे कधी पडू नका. जसं रमी सर्कल, एकच विजेता होतो पण सगळेजण पैसे लावतात, तर त्याच्या मागे पडू नका. ज्या गोष्टी मिळू शकत नाहीत, कष्टावर भरोसा ठेवा. सुखात सर्व जग आपल्या सोबत असतं. सुखात सगळं जग आपल्या सोबत असतं, पण दुःखात मात्र आपण एकटेच त्या दुःखाला हरवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मित्रांनो, सुखामध्ये सर्व लोक आपल्यासोबत असतात, पण जेव्हा दुःख आपल्याकडे येतं ना, त्या दुःखाचा सामना आपल्याला स्वतःला करायचा आहे. म्हणून लक्षात ठेवा, सुखात सर्वजण सोबत असतात, पण दुःखामध्ये आपल्याला त्या दुःखाचा सामना करावा लागतो, त्याला हरवावं लागतं. सफलतेच्या चाबीपर्यंत पोहोचण्यासाठी कष्टरूपी पर्वत पार करावाच लागतो. तुम्हाला जर सफलतेच्या चाबीपर्यंत पोहोचायचं असेल तर कष्टरूपी पर्वत तुम्हाला पार करावाच लागेल. मित्रांनो, सुविचार जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सफलतेच्या चाबीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कष्टरूपी पर्वत नक्की पार करावाच लागेल. पुढचा सुविचार आहे, ओझं किती मोठं असो, तुमच्यात जर संघर्ष करायची इच्छा राहिली ना, ते एके दिवशी नक्की कमी होतं. मित्रांनो, ओझं किती मोठं होऊ द्या, ओझं किती मोठं राहू द्या, जबाबदाऱ्या किती राहू द्या, तुमच्यात जर संघर्ष करायची इच्छा राहिली ना, त्या जबाबदाऱ्या एक दिवशी नक्की कमी होतील. ते ओझं एक दिवशी नक्की कमी होईल. पुढचा सुविचार आहे, नेहमी दुसऱ्यांना खुश करण्यासाठी नाही जगायचं, कधी कधी स्वतःला खुश ठेवण्यासाठी जगून घ्यायचं. आपण नेहमी दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी जगत असतो, पण कधी कधी स्वतःला खुश ठेवण्यासाठी पण जगून घ्यायचं. मित्रांनो, जर सुविचार आवडले असतील चॅनलला सबस्क्राईब करा. 2 चांगल्या मित्रांना पाठवा.